बोला बोला. अहो मला मम म्हणायची सवय लागली. सो आपण सुरुवात जुईपासून करूया. मी तेच म्हणलं, खूप मॅच्युअर वागता तुम्ही. फॅक्टर याच काहीच नाही म्हणता येणार. त्याचा खरं तर खोडकरपणा यार. म्हणजे आम्ही बिफोर वी गॉट मॅरिड, आमचं लग्न होण्याच्या आधी पण एक अशी परिस्थिती होती जेव्हा लिटिल चॅम्प्स मध्ये होतो, तर त्यावेळेस तो खूप खोडा काढायचा यार माझ्याकडे. कधी ओळखते का तू एवढी मला? मला असं वाटतं की नमस्कार, मी आहे आरजे शोषू शगाली आणि या स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे ती एक कमाल जोडी, म्हणजे फ्रेंडशिप, रिलेशनशिप आणि आता लग्नामध्ये ते अडकलेले आहेत. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर आपल्यासोबत आहे. खूप छान वाटतंय. सिंगर, कंपोजर, रॅपर, लिरिसिस्ट, माय गॉड. एक मुलगा ज्याने रियालिटी शो गाजवला आणि एक आमची मुलगी, असं मी नक्कीच म्हणतो, पुण्याची मुलगी, जिने रेडिओ सिटी सुपर सिंगरची विजेती ती आहे. ते टायटल तिने तिच्या नावावरती केलंय. त्यामुळे आमच्यासाठी जुईली ही आपली आहे, रेडिओ सिटीचं टॅलेंट आहे ते. त्यामुळे खूप भारी वाटते तुम्हाला दोघांना इथं बघून. थँक्यू. आणि दोघांच्याही लाईफची सुरुवात जी आहे ती रियालिटी शो पासून झालेली आहे. आणि रियालिटी शो ते रिअल लाईफ. तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकांसोबत आहात आणि इतकं छान काम करत आहात, खूप कौतुक आणि अभिमान वाटतो. थँक्यू सोनाली. म्हणजे खूप मॅच्युअर वागतात तुम्ही जेव्हा तुम्ही प्रोफेशनली काम करतात तेव्हा. मी तेच म्हणलं, खूप मॅच्युअर वागता तुम्ही जेव्हा तुम्ही प्रोफेशनली काम करतात. आणि मग पर्सनल लाईफमध्ये तर काय दंगा करतात त्यात आपण जाणून घ्या. बट कसं वाटतं तुम्हाला दोघांना? ऑलमोस्ट लाईक मोर दॅन 20 years रिलेशनशिप और 10 years? 10 years. 10 वर्षांचं हे नातं आहे जे खूप छान ग्रो होत आहे. कसं वाटतंय रोहित, जुईली? बोला बोला. अहो मला मम म्हणायची सवय लागली. सो आपण सुरुवात जुईपासून करूया. तुला तिच्याकडनं ऐकून घ्यायचंय ना? ओ गॉड, आय वॉन्ट टू लिसन. जेव्हा तू रोहितच्या प्रेमात पडली, काय होता तो फॅक्टर? फॅक्टर याच काहीच नाही म्हणता येणार. त्याचा खरं तर खोडकरपणा यार. म्हणजे आम्ही लिटिल चॅम्प्स मध्ये होतो, तर त्यावेळेस तो खूप खोडा काढायचा यार माझा, खूप खोडा काढायचा. आणि माझा पहिला मेल बेस्ट फ्रेंड किंवा फ्रेंड म्हणायला काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये, की कोणतरी आपल्याला त्रास देत आहे आणि आपण त्याची तक्रार करतोय आईकडे. आणि तेव्हापासून जे आई बरोबरचे संबंध पण झाले, की काकू मी नाही काय करत, ही बघा कशी करते, ही अशी फिरत असते इकडे तिकडे, म्हणून ते होता वगैरे, असं करून ते सगळं जे जुळलंय ना, लाईक ते सगळं घडवून आलंय. त्यामुळे मला असं वाटतं की छान चाललंय सगळं. 10 वर्ष उत्तम चाललं होतं. आणि मुळात मला मैत्री जास्त आवडते, त्यामुळे आय मॅरिड टू माय बेस्ट फ्रेंड. सो माझं आयुष्य पण बेस्ट फ्रेंड बरोबर चालू आहे. म्हणजे नवरा कमी, पण ही इज माय बेस्ट फ्रेंड. किती गोड. आता तू मम्मा म्हणू नकोस. मम नको रे, ऐकू दे ना तिला पण जरा 4 शब्द. हा बरं, का नाही काय असं सेम प्रश्न मला पण का नाही. तुझ्यासाठी मी प्रश्न हा घेते की जसं तिने सांगितलं की तुझा खोडकरपणा तिला भावला, जुईलीची कुठली गोष्ट तुला खूप भावली आणि तुला असं वाटलं की ही व्यक्ती मला माझ्या आयुष्यात हवी आहे? हर फिअरलेसनेस. द बेस्ट थिंग अबाउट जुई इज ती कुठल्याच गोष्टीला कधीच घाबरत नाही, परिस्थिती वाईज. सो मला ते खूप आवडतं कोणाही बद्दल, बट स्पेशली ती 10 पैसे जास्त आहे असं मला वाटतं बाकी सगळ्यांपेक्षा ह्या बाबतीत. म्हणजे जास्त स्ट्रॉंग आहे, कारण ती ज्या पद्धतीने आमचं लग्न झालंही नव्हतं तेव्हाही जसं दोन्ही घरं सांभाळायची, म्हणजे माझ्या वडिलांबरोबर, भावाबरोबर पण, फॅमिलीबरोबर पण रिलेशन्स व्यवस्थित होते, तिचं घरचं आणि हे तर सगळं होतंच. बट आणि याच्यात इवन बिफोर वी गॉट मॅरिड, आमचं लग्न होण्याच्या आधी पण एक अशी परिस्थिती होती जेव्हा मी काम करत नव्हतो आणि मला काहीही, एक असतो ना एक स्लॅक सीझन जातो ज्या सीझन मध्ये आपल्याला काहीच मिळत नाही. सो दोज 6 months तिने स्वतः सगळ्या गोष्टी केल्या, तिने स्वतः सगळ्या गोष्टी मॅनेज करून स्वतःच्या घराचं भाडं पण भरलंय, माझ्याही घराचं भाडं भरलंय. आणि त्याचबरोबर ना
मी जर डिप्रेशनमध्ये जात असेल किंवा मला जर कुठे असं वाटत असेल की अरे बापरे आपलं काही होणार आहे का नाही होणार आहे, तर ती थोबाडीत मारते आणि सांगते की सगळं व्यवस्थित होणार क्या आहे. बात. सो मला ती एक गोष्ट फार आवडते की नो मॅटर व्हॉट यू हॅव समवन हू इज गोइंग टू बी विथ यू ऑलवेज. सो शी इज दॅट. किती सुंदर. नाही, ती खरंच त्या बाबतीत तिचं कौतुक करावं तेवढं छान आहे. कारण खूप खंबीर आहे, स्ट्रॉंग आहे. जरी ती इमोशनली कुठे ब्रेकडाऊन झाली तरी ती दाखवणार नाही, ही तिची ती एक खासियत आहे. कधी ओळखते का तू एवढी मला? मला असं वाटतं की मी तिला तेव्हा पाहिलं होतं जेव्हा ती तिच्या करिअरची सुरुवात करत होती, आणि तेव्हाही तिच्या वागण्यामध्ये, तिच्या ओव्हरऑल अप्रोचमध्ये तो एक होता. म्हणजे जेव्हा आपण विनर होतो, विजेते होतो, तेव्हा आपल्याला सुचत नाही, आपल्यासाठी आकाश रेंगणं आलेलं असतं की अरे आपण जिंकलोय. पण तेव्हा पण मला ती आठवती, ती प्रचंड काम डाऊन होती, काही पॅनिक नव्हती किंवा खूप एक्सायटेड नव्हती. ओके, नॉर्मल, जिंकले. तर मग मला असं वाटलं की यार किती छान आहे ना. म्हणजे माणसाला जर अपयश आलं तर तेही असं स्वीकारता आलं पाहिजे, आणि यश आलं तरी ते असं स्वीकारता आलं पाहिजे. करेक्ट. त्याच्यामध्ये हुरळून जाऊन आपण गोष्टी बिघडवतो. माझ्या आयुष्यातली ती आहे. करेक्ट. मला प्रत्येक वेळेला हुरळून जाऊ नको रे असं म्हणणारी तीच आहे. असंच पाहिजे. प्राऊड ऑफ यू अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. लवली. आय होप की जी माझी भावना आहे ती तुमची असणार, काही वेगळी नसणार आहे. पण तरी कमेंट्समध्ये मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कसं वाटलं, नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल.